नमस्कार, मी चिन्मय गिरकर पुन्हा एकदा घेऊन आलोय जिद की कहाणी. प्रस्तुत करते आहेत माय FM. हॉस्पिटली पार्टनर आहेत कोर्टयार्ड बाय मॅरियट नाशिक. हाय हॅलो नमस्कार, मी चिन्मय गिरकर. तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत जिद की कहाणीमध्ये. आपल्याबरोबर असं एक जिद्दी व्यक्तिमत्व ज्यांची सुरुवात कळवणसारख्या छोट्या गावातून झाली, पण IDT नाशिकच्या माध्यमातून इंटिरियर डिझाईन आणि फॅशन इंडस्ट्रीमध्ये त्यांनी क्रांती घडवून आणली. नाशिकपासून सुरुवात करून महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय घडणारी ही इन्स्टिट्यूट IDT नाशिक हे सर्वेसर्वा महेंद्र शेवाळेजी. खूप खूप स्वागत. धन्यवाद. हा सगळा प्रवास कसा होता? कुठली जिद्द होती या प्रवासाच्या पाठीमागे? IDT नाशिकची सुरुवात अतिशय एका छोट्या कारणाने सुरुवात झाली. मी एका चांगल्या रेप्युटेड फर्ममध्ये काम करत होतो आणि काम करत असताना मला प्रकर्षाने जाणवलं की मी नोकरी करत असताना माझ्या टॅलेंटचा, माझ्या स्किलचा जो रिस्पेक्ट व्हायला पाहिजे, जो आदर व्हायला पाहिजे, तो होत नव्हता. आणि कुठेतरी प्रकर्षाने मला सातत्याने जाणवायचं की आपल्या स्किलचा उपयोग, आपल्या टॅलेंटचा उपयोग आपण आपल्या स्वतःच्या करिअरसाठी करायला हवा. आणि मग 2015-16 या सेशनमध्ये मी एक छोटीशी डिझाईन इन्स्टिट्यूट सुरू करण्याचं ठरवलं, ज्यात माझ्याकडे इंटिरियर डिझाईन हा कोर्स सगळ्यात पहिल्यांदा मी सुरू केला. फॅशन डिझाईन त्याच्यासोबतच एक डिझायनिंगची सब ब्रांच म्हणून मी सुरू केला. नाशिकमध्ये मला पहिल्यांदा असं वाटलं की सर्टिफिकेट कोर्स देऊन आपण याची सुरुवात करावी. परंतु ती जिद्द, मेहनत मला आज पुढे घेऊन आली. इंटिरियर डिझाईनमध्ये सगळ्यात सुरुवातीला एक 12-13 मुलांपासून सुरू केलेला प्रवास आज 300 ते 350 विद्यार्थी आपल्याकडे दरवर्षी शिक्षण घेतात. तर माझ्या मागे एक जिद्द होती की एक आयुष्यात थॉट ठरला होता की मला आता नोकरी करायची नाही. मला करायचं तर तो व्यवसायच करायचा, स्किल ओरिएंटेड कामच करायचं. आपल्याकडे जे टॅलेंट आहे त्या टॅलेंटचा संपूर्ण वापर आपण आपल्या बिझनेससाठी करायचा, जो आपण दुसऱ्यांसाठी करतोय तो न करता आपण स्वतःसाठी करायचा. आणि त्यातूनच जन्म झाला तो म्हणजे IDT नाशिक इंटिरियर डिझाईन फॅशन डिझाईन या ऑर्गनायझेशनचा, ज्यात आज आपण नाशिकमध्ये 2 शाखा घेऊन नाशिक रोड व कॉलेज रोड इथे काम करतोय व आज चांगल्यात चांगले मेड इन इंडियावाले डिझायनर्स घडवण्याचं काम आपण नाशिकमध्ये करत आहोत. आणि नक्कीच ते यशस्वी डिझायनर्स आज चांगल्या चांगल्या ठिकाणी त्यांचं डिझायनिंगचं स्किल दाखवून इंटिरियर साईट्स असो किंवा फॅशन डिझाईनच्या इंडस्ट्रीज असो तिथे आपलं IDT नाशिकचं नाव कोरतायत, याचा आम्हाला अभिमान आहे. खूप कॉम्पिटिशन आहे, मग IDT नाशिकची खासियत काय? जोपर्यंत कुठल्या व्यवसायात स्पर्धा नाही तोपर्यंत तो व्यवसाय यशाच्या शिखरापर्यंत पोहोचत नाही. आज मार्केटमध्ये खूप सारे स्टार्टअप्स येतात, ते डंप होतात, फॉल्स होतात. मला अतिशय सांगायला आवडेल की स्पर्धात्मक युगामध्ये टिकायचं असेल तर आपण गुड क्वालिटी ऑफ असिस्टन्स जर आपल्या ग्राहकाला दिली, आपल्या विद्यार्थ्याला दिली, तर मला नक्कीच वाटतं की तो सिस्टम, ते ऑर्गनायझेशन कधीही डंप होणार नाही. आमच्या ऑर्गनायझेशनची सगळ्यात चांगली खासियत IDT नाशिकची, आम्ही एज्युकेशन गुणवत्तेमध्ये कुठल्याही प्रकारचा कॉम्प्रोमाइज करत नाही. आमचा अजेंडा एकदम क्लिअर आहे की ज्या पद्धतीने वेगवेगळे ऑर्गनायझेशन स्टार्टअप करतात, म्हणजे तुम्ही म्हटल्याप्रमाणे खूप साऱ्या संस्था येतात, ऑर्गनायझेशन येतात, परंतु प्रॉब्लेम्स होतात. खूप साऱ्या संस्थांना, ऑर्गनायझेशन्सला विद्यार्थ्यांचा स्टार्टअप जमतो परंतु त्याचा एंड जमत नाही. विद्यार्थ्यांना खूप सारे आमिष, लालच देऊन ऍडमिशन्स केले जातात. त्यांना सांगतात की हम ये करेंगे, वो करेंगे, आपको ये फॅसिलिटी देंगे, वो फॅसिलिटी देंगे. पण 3 वर्ष तो विद्यार्थी त्या क्लासमध्ये बसल्यानंतर एक गिल्ट मनात घेऊन त्या शिक्षकाला, त्या ऑर्गनायझेशनला कोसत असतो. आणि ज्यावेळेस त्याचा एक्झिट होतो आणि तो मार्केटात जातो तर त्यावेळेस तो खरी डाऊन मार्केटिंग करतो. तर माझं असं मत आहे की ज्या पद्धतीने विद्यार्थ्याचा स्टार्टअप होतो त्या पद्धतीने त्या विद्यार्थ्याचा एक एंड, त्याची प्लेसमेंट, त्याचं जॉब, त्याचं फ्युचर, या गोष्टींवरती माझं ऑर्गनायझेशन काम करतंय, IDT नाशिक काम करतंय. आणि आमचा तो विद्यार्थी जो मार्केटात सेटल झालाय त्यामुळे IDT नाशिक आज एवढं मोठं आहे. तर तिथलं प्रॅक्टिकल एज्युकेशन, तिथल्या सर्व स्टाफचं टीमवर्क आणि एंडला जो विद्यार्थी जातोय त्यावर केलं गेलेलं काम, म्हणून IDT नाशिक या स्पर्धेमध्ये पण एक वेगळं आहे असं मला वाटतं. काय विजन आहे सर तुमचं पुढचं? IDT नाशिकचं विजन खूप मोठं आहे. माझं स्वप्न असं आहे, या सिस्टमची सुरुवात जेव्हा मी केली त्यावेळेस पण माझं तेच स्वप्न होतं, आत्ता पण तेच आहे. मला भारतातला पहिला डिझाईन क्लस्टर, डिझाईन हब आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये, नाशिकमध्ये आणायचं. क्या बात, वा. हे स्वप्न असं आहे की आज मी बघितलेले विद्यार्थी नाशिकमधून शिक्षण घेण्यासाठी मुंबई, अहमदाबाद किंवा मेट्रो सिटीजमध्ये जात आहेत. आपल्या नाशिकमध्ये मला असा एक डिझाईन क्लस्टर, असा एक डिझाईन हब आणायचा आहे की ज्यात 1 महिन्याच्या कोर्सपासून 1 वर्षाच्या डिप्लोमापासून तर PhD पर्यंतचं 10 डिझाईनचं कोर्सेसचं शिक्षण एकाच छताखाली मिळायला पाहिजे. असा डिझाईन क्लस्टर, असा डिझाईन हब आपल्याला नाशिकमध्ये आणायचं आहे. ज्यात मला सांगायला आवडेल की आपण 10 डिझाईनचे कोर्सेस नाशिकमध्ये आणतोय, ज्यात आपण इंटिरियर डिझाईन, फॅशन डिझाईन, टेक्स्टाईल डिझाईन, गारमेंट डिझाईन, ज्वेलरी डिझाईन, ग्राफिक्स डिझाईन, जेवढे डिझाईनचे कोर्सेस आहेत
ज्याला आज मार्केटमध्ये बिझनेस ओरिएंटेड प्रोग्राम म्हणून बघितलं जातं, असे कोर्सेस आपल्याला नाशिकमध्ये एकाच छताखाली त्या डिझाईन क्लस्टरमध्ये आणायचं आहे आणि भारतातला पहिला डिझाईन हब आपल्याला नाशिकमध्ये बनवायचं, हे आपलं विजन आहे. क्या बात. बाकीच्या इन्स्टिट्यूशन डिग्री ओरिएंटेड असतात, पण आयडेंटिटी स्किलला खूप महत्त्व देते. बरोबर. हा थॉट कसा आला? मार्केटमध्ये गेल्यानंतर आपल्याला आत्ताची रिअल परिस्थिती दिसते की सध्याचे गव्हर्नमेंट्स असो किंवा सध्याचे ऑर्गनायझेशन असो, जास्तीत जास्त स्किल ओरिएंटेडवर काम करते. म्हणजे लघु सूक्ष्म उद्योग असो किंवा स्किल इंडिया प्रोग्राम असो किंवा नॅशनल स्किल ऑफ डेव्हलपमेंट काउन्सिल असो, हे जेवढे पण प्रोग्राम्स गव्हर्नमेंट आणते त्यांचा एकच उद्देश चालला आहे की मॅक्झिमम लोकांना आपल्याला स्किल ओरिएंटेड बनवायचं आहे. 140 करोड आबादीमध्ये इंडियामध्ये सर्वात जास्त यंगस्टर्स आहेत. आणि आता जर आपण बघितलं तर जॉब प्लेसमेंट, एम्प्लॉयमेंट हा खूप मोठा इश्यू इंडियामध्ये क्रिएट झाला आहे. पण आता इनडायरेक्टली लोक कुठंतरी बिझनेस ओरिएंटेड प्रोग्रामकडे वळायला लागले. मला प्रामुख्याने असं वाटतं की आपली डिग्री किंवा आपलं सर्टिफिकेट हे फक्त एक ॲडमिट कार्ड आहे मार्केटमध्ये जाण्यासाठी. आपलं स्किल, आपलं टॅलेंट हे परमनंट आहे. तर आज आपण जिथे कुठे काम करतो तिथे तुम्हाला प्रेफरन्स दिला जातो, तो दिला जातो तुमच्या एक्सपिरियन्सवर, तुमच्या कामावर, तुमच्या टॅलेंटवर. मी ऑब्झर्व केलेल्या अशा खूप साऱ्या कंपनीज आहेत ज्या कॅम्पस म्हणून कॉलेजेसला येतात, त्यावेळेस ते विद्यार्थ्याचे मार्क्स बघण्यापेक्षा त्याचं प्रॅक्टिकल काम बघतात, त्याचं टॅलेंट बघतात, त्याचं स्किल बघतात. आणि आता हा फॉर्मॅट मार्केटमध्ये आला आहे की तुम्हाला मिळालेल्या पर्सेंटेजपेक्षा तुमचं स्किल किती मोठं आहे, तुमचं टॅलेंट किती आहे हे बघितलं जातं. म्हणून इनडायरेक्टली मला आयडीटी नाशिकला प्रमोट करताना प्रामुख्याने वाटतं की विद्यार्थ्यांना नेहमी मी सांगतो की तुम्ही मार्क्ससाठी काम करू नका, तुम्ही तुमच्या सॅटिस्फॅक्शनसाठी काम करा, तुमच्या जे स्किल आहे त्याच्यासाठी काम करा आणि त्यातच तुमचं करिअर बनवा. म्हणून आयडीटी नाशिक थोडंसं मार्क्सपेक्षा स्किलला जास्त प्राधान्य देतं. मग आता आयडीटी नाशिकच्या थ्रू अजून पुढे काय काय रिफॉर्मेशन्स नव्यानं बघायला मिळणार आहेत आम्हाला? आयडीटी नाशिकच्या आपल्याला आता नव्याने महाराष्ट्रभर ब्रांचेस बघायला भेटतील. क्या बात. मला असं वाटतं की इंटिरियर डिझायनिंग, फॅशन डिझायनिंग हा सर्वांसाठी कोर्स आहे. आधी एक वेगळा थॉट लोकांमध्ये चालायचा आहे की स्पेसिफिक क्राऊडच फक्त फॅशन डिझायनिंग करू शकतो किंवा स्पेसिफिक क्राऊडच इंटिरियर डिझायनिंग करू शकतो. तर आयडीटी नाशिकने हा जो क्लॉज होता हा संपवला आहे. क्या बात. माझ्याकडे शेतकरी वर्गातल्या खूप चांगल्या मुली फॅशन डिझायनिंग करतायत आणि आज चांगल्या ठिकाणी सेटल्ड आहेत. तर फॅशन डिझायनिंग हा एक क्राऊडच करू शकतो असं नाही. इंटिरियर डिझायनिंग पण 10वी झालेला मुलगा, 12वी झालेला मुलगा तेवढ्याच कॉन्फिडन्सने करू शकतो, हे आमच्या आयडीटी नाशिकने प्रूव्ह करून दाखवले. म्हणूनच आता नाशिकमध्ये यशस्वी आता 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 6 वर्ष सुरू झालंय. आता महाराष्ट्रभर आयडीटी नाशिकच्या शाखा आम्ही औरंगाबाद, अहमदनगर, पुणे, मुंबई अशा वेगवेगळ्या ठिकाणी आता लवकरच स्टार्टअप करतोय. आणि एक डिझायनिंगचं जे सुरुवात आम्ही केली ती आम्ही महाराष्ट्रभर द्यायला आता सुरुवात करणार आहोत. क्या बात आहे सर. या तुमच्या विजनसाठी, ऊर्जेसाठी सर खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात आणि तुमचं विजन आम्हाला तुम्ही उघडून दिला. थँक्यू सो मच सर. थँक्यू सर. माय आरजेच्या सोशल मीडिया पेजवर पाहायला विसरू नका कहाणी जितकी 104.2 माय FM. चलो आज कुछ अच्छा सुनते हैं.